साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक. आज पहाटे संभाजीनगरच्या वाळुंज MIDC परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवार दिनांक रोजी पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेच्या समोर गाडीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक थोरात यांना आरोपींनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेनंतर आरोपी फरार झाल्यावर त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध जिल्ह्यात शोधासाठी रवाना झाले होते. आज पहाटे तिन्ही आरोपी संभाजीनगर MIDC परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हेमंत उर्फ सोनू दत्तात्रेय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते, प्रशांत शिवाजी निकरड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतं. सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला. आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळुंज MIDC परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रेय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत. सदर आरोपी त्यांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोपखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. तोपखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत.